चिकित्सक आणि खोटं आणि चूक दिसलं की तिच्या तळपायाची आग मस्तकात जायची, हा तिचा लहानपणापासूनचा स्वभाव. साऊ जन्माला आली, हळूहळू मोठी होऊ लागली. आपल्या सवंगड्यांसोबत ती एकदा अमराईत गेली आणि तिथे गेल्यानंतर तिला दिसलं चित्र की एका झाडावर एक घरटा आहे आणि त्या घरट्यात पांढरी शुभ्र अंडी आहे आणि ती अंडी खाण्याच्या बेतात एक नाग आहे. तिनं ते पाहिलं, हा नाग त्या गरीब पक्ष्यांची अंडी खाणार म्हणजे त्यांच्यावर अन्याय की मी होऊ देणार नाही. तिनं काय केलं, तिच्या सगळ्या सवंगड्यांना ते चित्र दाखवलं. तिचे सवंगडी घाबरले आणि गावाकडे त्यांनी धूम ठोकली. सावित्री मात्र तिथंच, ती 7-8 वर्षाची सावित्री तिथंच पाय रोवून उभी राहिली. आणि काय करावं तिनं, तो नाग जसा जसा त्या अंड्यांच्या जवळ जातोय तसं तिने जवळच पडलेल्या कुचीदार दगड उचलला, नेम धरला आणि तो दगड त्या नागाला मारून फेकला. नागाला तो